श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. स्वामी भक्तांनो, तुम्ही खूप दिवसापासून स्वामी सेवा करता, नामस्मरण करता, आरती करता. पण कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का, की स्वामी समर्थ महाराजांनी आपली सेवा खरंच स्वीकारली आहे का? आपण जी सेवा करतो ती स्वामीपर्यंत पोहोचत आहे का? स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत का? स्वामी समर्थ महाराज आपल्याला भक्तांना वेळोवेळी काही संकेत देत असतात. अनेकदा आपल्याला ते संकेत लक्षात येत नाहीत, पण जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं, तर आपल्याला नक्कीच जाणवेल की स्वामी आपल्याशी काहीतरी बोलत आहेत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये हेच 5 संकेत जाणून घेणार आहोत. ते संकेत जेव्हा तुमच्या आयुष्यात दिसू लागतात, तेव्हा समजायचं की स्वामी समर्थ महाराजांनी तुमची सेवा स्वीकारली आहे. हे फार मोठे चमत्कार नसतात, पण ते तुमच्या मनात, स्वभावात, जीवनात आणि विचारात दिसणारे बदल असतात. या व्हिडिओ इथेच थांबवू नका, पूर्ण बघा. कारण शेवटी एक असा संकेत आहे की तो ऐकल्यावर तुमचं मन काही क्षण शांत होईल. कदाचित तुम्हालाच समजेल की इतके दिवस स्वामी तुमच्याशी बोलत होते, पण तुम्हाला ते काहीच समजले नाही. शेवटचा संकेत तुम्ही फक्त ऐकणार नाही, तर अनुभव घेऊन बघणार आहात. हा व्हिडिओ स्वामी महाराजांसाठी श्रद्धेने, विश्वासाने, लक्षपूर्वक ऐका. शेवटच्या संकेतमध्ये तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत. चला तर मग बघूया हे 5 संकेत. संकेत पहिला, स्वामींच्या मूर्तीमध्ये किंवा फोटोमध्ये स्वामींच्या चेहऱ्यावर हसू आणि तेज जाणवणे. हा संकेत अनेक स्वामी भक्तांना अनुभव येतो आलेला आहे, पण ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही कधी स्वामींच्या केंद्रात किंवा देवघरात स्वामींच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर शांत बसला आहात का? काही वेळाने तुम्हाला असं जाणवत आहे का, की स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडे पाहत आहेत? त्यांच्या डोळ्यात तुम्हाला जिवंतपणा जाणवतो. तर मनात असं वाटतं, की स्वामी सगळं काही आपल्या मनातील ओळखत आहेत आणि आपल्याकडे आपल्याकडे बघून हसत आहेत. हा फक्त तुमचा भास नसतो, तर जेव्हा भक्त आणि स्वामी यांच्यातील नातं घट्ट होतं, तेव्हा तेव्हा स्वामी भक्ताला मूर्तीमध्ये जिवंतपणा जाणवू लागतो. त्यांच्या चेहऱ्यावरील एक प्रकारचे तेज आणि प्रसन्नता दिसू लागते. हा अनुभव भक्तासाठी शब्दात न सांगता येणार आहे. पण जर तुम्हाला कधी असा अनुभव आला असेल, की स्वामींचा अनुभव तर कधी आलेला असेल, तर असं समजा की स्वामी सेवा स्वामींच्या अंतःकरणाला स्पर्श करून गेलेली आहे. स्वामींनी तुमची सेवा स्वीकारली आहे. संकेत दुसरा, प्रत्येक भक्ताच्या कामात यश मिळू लागणे आणि जीवनातील अडचणी कमी होणे. पूर्वी आपण एखादं काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागायची. लहान-सहान गोष्टी करण्यासाठी खूप कष्ट करावे लागायचे. खूप प्रयत्न करूनही काम अडकायचं, काहीतरी अडथळा यायचा. पण आता तुम्हाला जाणवत आहे, की ते काम सहज आपलं पार पडत आहे. पण आपण जेव्हा स्वामी प्रसन्न होतात, तेव्हा तुमच्या मार्गातील स्वामी अनावश्यक अडथळे, समस्या दूर करतात. संकेत तिसरा, आपल्या मनात अचानक आलेली शांती. पहिले पहिले तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टीवरून खूप चिडायचे. कोणी काहीही बोललं की तुम्हाला खूप राग यायचा. मन तुमचं सतत ताणतणावाखाली असायचं. चिंता, काळजी, अस्वस्थता हे सगळं नेहमी मनात असायचं. पण हळू तुम्हाला जाणवत आहे की आता आपल्याला पूर्वीसारखं होत नाही. पूर्वी आपण ज्या गोष्टीवरून खूप राग यायचा, भांडायचो, त्याच गोष्टी आता मनाला लागत नाही. परिस्थिती तशीच आहे, लोकही तेच आहेत, अडचणीही तशाच आहेत, पण तुमचं मन बदललेलं आहे. मन शांत झालं आहे. ही शांती स्वामी समर्थ ही शांती बाहेरून आलेली नाही, तर ती आतूनच आलेली असते. ही शांती म्हणजे स्वामींच्या कृपेची पहिली पायरी आहे. कारण स्वामी प्रथमतः तुमचं मन स्थिर करतात. मन शांत झालं की जीवनातील अर्ध्या समस्या तिथेच संपतात. तुम्हाला जाणवतं की आपण आता आधीसारखे चिडचिड करत नाही. लहान-सहान गोष्टीमध्ये आनंद शोधतो. मनात एक वेगळी स्थिरता आलेली असते. हा बदल स्वामींनीच घडवलेला असतो. स्वामी सेवेमुळं हे आपोआप घडत असतं. जर तुमच्या जीवनात अशी मनशांती आलेली असेल, तर समजा स्वामी समर्थांनी तुमची सेवा नक्कीच स्वीकारली आहे. संकेत चौथा,
आपल्या वाणीमध्ये गोडवा येतो आणि आत्मविश्वासात वाढ होते. हा संकेत खूपच सूक्ष्म आहे, पण खूप प्रभावी आहे. तुमच्या बोलण्यात बदल होतो. पूर्वी कदाचित तुम्ही पटकन चिडायचे, खूप पटकन कठोर बोलायचे किंवा स्वतःचं आपलं मत मांडताना घाबरायचे. पण आता तसं काही होत नाही. तुमच्या शब्दात शांतता आहे, गोडवा आहे, सकारात्मकता आहे. लोकांना तुमच्याशी बोलायला आवडू लागते. तुमच्या बोलण्याने त्यांना समाधान मिळतं. त्यांना तुमच्या उपस्थितीतही त्यांचं मन शांत वाटतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सकारात्मकता आहे. लोकांना तुमच्याशी बोलायला आवडू लागते. तुमच्या बोलण्याने त्यांना समाधान मिळतं. तुमच्या उपस्थितीतही त्यांना त्यांना त्यांचं मन शांत वाटतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आत्मविश्वासात खूप मोठी वाढ होते. तुमचं मत स्पष्टपणे तुम्ही मांडू शकता. कोणतीही भीती नसते. सत्य बोलू शकता. हा आत्मविश्वास कुठून येतो हे तुम्हाला कळत नाही. ही स्वामींच्या नामस्मरणाची ताकद आहे. जेव्हा तुम्ही तुमच्यामुळे स्वामी प्रसन्न होतात, तेव्हा तुमच्या वाणीला गोडवा देतात आणि मनाला धैर्य व शांतता देतात. 5वा संकेत, संकटावर मात मात करणारा. संकटावर मात करणारा. जीवनात खूप संकट येणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी कठीण प्रसंग येतो. तोच काही वेळा तर अशी परिस्थिती उभी राहते की आपल्याला वाटतं आता यामधून बाहेर पडणं खूप अशक्य आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे का, की पूर्वी एखादं संकट आलं की तुम्ही खूप घाबरून जायचा आहात. घालमेल व्हायची. काय करावं काही सुचत नव्हतं. पण आता तसं नाही, काही होत नाही. कितीही मोठं संकट उभं समोर असलं तरीही आतून एक अद्भुत धैर्य मिळतं. एक शक्ती असते, की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर आपल्याला हे स्वामींचे वाक्य नाही, तर हे स्वामींनी दिलेलं वचन आहे. या स्वामी तुमच्या आयुष्यातील संकटाची तीव्रता कमी करतात. काही संकटे तर येण्याआधीच दूर करतात. तर कितीही मोठं संकट जर समोर उभं असलं तर तुमच्या मनात एक अद्भुत धैर्य असतं. कुठेतरी आतून जाणवत राहतं, काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काहीतरी नक्की मार्ग मिळेल आणि खरंच काहीतरी अनपेक्षित घडतं. परिस्थिती तुमच्या बाजूनी वळते. ज्यातून बाहेर पडणं तुम्हाला अगदी अशक्य वाटत होतं ते सहज शक्य होतं. अगदी सहज बाहेर पडतात. तुम्हाला कळत नाही की नेमकं कसं सगळं सुरळीत झालं. ही स्वामींची अदृश्य साथ आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ शब्दांचा आधार नाही, तर त्यांच्या कृपेचा अनुभव आहे. जेव्हा तुमची सेवा स्वामींना प्रसन्न करते, तेव्हा आयुष्यातील संकटाची तीव्रता कमी होते. काही संकटे येण्याआधीच दूर होतात. काही संकटातून स्वामी तुम्हाला सहज मार्ग दाखवतात. कदाचित हा चमत्कार जाणवत नाही, पण मागे वळून पाहिल्यावर कळतं की त्यावेळेला स्वामींची साथ नसती तर आपण आज इथे नसतो. तर तुम्हाला वारंवार असा अनुभव येत असेल की मोठ्या अडचणीमधून तुम्ही सहज मार्ग काढता, तर समजा स्वामींचीच तुमच्यावर कृपा आहे. तर हे 5 संकेत खूप साधे वाटतात, पण अत्यंत गहन आहेत. मनात आलेली शांती, संकटावर मात मिळवणे, मूर्तीमध्ये जाणवलेला जिवंतपणा, कामात मिळणारे यश आणि आपल्या वाणीतून येणारा गोडवा व आत्मविश्वास वाढणे, हे तुमच्या जीवनात जर दिसू लागले असतील तर समजा स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्यावर सेवा स्वीकारली आहे. ते तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत. तुमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. स्वामींचे नाव घ्या, कारण स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. स्वामींची कृपा शब्दात सांगता येत नाही, तर ती अनुभवायची असते. आणि जे सांगितलेले संकेत आहेत ते तुमच्या आयुष्यात शांतपणे पाहायला सुरुवात करा. मग तुम्हालाच कळेल की स्वामी आपल्या भक्ताचे किती रक्षण करतात. स्वामी आपल्या भक्तावर किती कृपा करतात. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर स्वामी माऊली या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.